आशा भोसले यांची अनेक मराठी गाणी अजरामर आहेत, ज्यात गोंबू संगतीनं माझ्या, रुपेरी वाळू, धुंदी कळ्यांना, जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि नभ उतरवालं यांचा समावेश होतो. या सदाबहार गाण्यांमध्ये भावगीते, लावणी आणि भक्तिगीतांचा समावेश आहे. ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी विविध भाषेतून गाणी गायली. अनेक चित्रपटही त्यांच्या गाण्याने हिट झाले. पण काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आशा भोसले यांची एक इच्छा मात्र अपुरीच राहिली. ती इच्छा म्हणजे गाणं गाण्याची. विशेष म्हणजे याबाबत खंत स्वतः आशा भोसले यांनीच व्यक्त केली होती. आशा भोसले या स्वतः गायक. त्यात त्यांनी अनेक चित्रपटात विविध भाषेत गाणी गायली. मग तरीही त्यांची गाणं गाण्याची इच्छा कशी अपुरी राहिली हा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर जाणून घेऊयात नेमकं कोणतं गाणं आशा भोसले यांना गायचं होतं. आशा भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार मी आत्तापर्यंत सर्व गाणी आणि विविध प्रकारची गाणी गायली आहेत. फक्त एकाच गाण्याला मला असं वाटलं होतं की हे गाणं मला गायला हवं होतं. तुम जो हुए मेरे हमसफर, जस्ते बदलकर लाखो दी तेरे प्यार की, आंखों में जल गए. हे गाणं एवढ्या चांगल्या पद्धतीनं मी गायलं असतं असं मला वाटतं, अशी खंत आशा भोसले यांनी बोलून दाखवली. यावेळी आशा भोसले यांनी माझं गाणं हेच माझं जीवन असंही म्हटलं होतं. कोणी तलवार असलं तर कोणी मॅन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं मी माझं आयुष्य सर्वांमध्ये ॲडजस्ट केलं आहे. मात्र मी माझ्या गाण्यामध्ये कोणालाही बोलू दिलं नाही. तसंच मी माझ्या कामामध्ये कोणालाही बोलू दिलं नाही. माझं गाणं हेच माझं जीवन, माझा श्वास आहे आणि मी गात राहणार, असं आशा भोसले यांनी म्हटलं. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र रविवारी 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र एक महान गायिकेला मुकलं आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली.